आजच्या शपथविधी सोहळ्यानिमित्तानं आझाद मैदाना परिसरामध्ये मोठी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। अनेक ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लागलेले आहेत। महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा बॅनरबाजी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी बॅनर्स झळकलेले पाहायला मिळतात। राज्य शपथविधी सोहळ्यानिमित्तानं अगदी मस्त तयारी केलेली आहे। महायुतीकडून मोठी तयारी करण्यात आलेली आहे। आझाद मैदान परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनर्स पाहायला मिळतात। अनेक ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकलेले आहेत। महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, सध्या आझाद मैदान परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी पाहायला मिळते आणि त्याचबरोबर सर्वत्र झेंडे सुद्धा महायुतीच्या पक्षांमधल्या सगळ्यांचे लागलेले आहेत। कशा पद्धतीचं वातावरण सध्या पाहायला मिळते? नक्कीच आपण जर बघितलं तर कार्यकर्त्यांसाठी आजचा दिवस आणि पक्षासाठी महायुतीसाठी महत्त्वाचा आहे। आपण या परिसरामध्ये जर बघितलं आझाद मैदानाच्या परिसरामध्ये तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला फक्त बॅनर बघायला मिळत आहे। मी सध्या आपण एक बॅनर बघूया। त्या बॅनरची सध्या या परिसरामध्ये खूप चर्चा आहे। मी देवेंद्र गंगाधर फडणवीस शपथ घेतो की असं त्या या बॅनरवरचं आपण बघू शकतो आणि एक कविता सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। जी कविता देवेंद्र फडणवीस जेव्हा गटनेतेपदी त्यांची निवड झाली त्यानंतर ही कविता खरं तर सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली होती। मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर बसा लेना, मैं समंदर हूँ लौट कर वापिस जरूर आऊँगा। आपल्याला माहिती आहे की जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी ही कविता वाचून दाखवलेली होती तेव्हा प्रशंसा त्याचसोबत व्हायरल मोठ्या प्रमाणात ही कविता झालेली होती आणि कालपासून या कवितेची प्रचंड चर्चा आपल्याला सोशल मीडियावरती आणि राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळत आहे आणि तशा आशयाचे बॅनर सुद्धा आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळत आहे। महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी पार पडणार आहे, मात्र तत्पूर्वी आपण बघतोय की या संपूर्ण परिसरामध्ये आझाद मैदानाच्या संपूर्ण परिसरामध्ये महायुतीतल्या छोट्या मोठ्या पक्षातले जे पक्ष आहेत त्या पक्षाचे झेंडे आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स, पंतप्रधान नरेंद्र मोदी, JP नड्डा, त्याचसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या स्वागताचे बॅनरसुद्धा आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। म्हणजेच महायुतीच्या माध्यमातून आज मुंबईमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे आणि त्याचंच एक प्रत्यय म्हणजे हे बॅनर्स आणि हे झेंडे खरं तर जय्यत तयारी अशी आझाद मैदानामध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात बॅनर असतील, त्याचसोबत नेत्यांचे स्वागताचे बॅनर आणि वेगवेगळे कविता आणि त्याचसोबत एकनाथ शिंदे, अजित पवार यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स जे आहेत आपण संपूर्ण मुंबईमध्ये बघतोय। खरं तर गेल्या 5 दिवसांपासून जेव्हापासून तारीख जी आहे ती डिक्लेअर करण्यात आलेली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून, अगदी तेव्हापासूनच तयारीला सुरुवात भाजपच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून सुरू झालेली होती। मात्र कुठेतरी मुख्यमंत्री पदावरून पेच आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र जेव्हा नाव हे डिक्लेअर झालेलं आहे, स्पष्ट झालेलं आहे की राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण होणार, त्यानंतर फक्त या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणारे बॅनर आपण या मेन गेटवरती, आझाद मैदानाच्या मेन गेटवरती आणि या परिसरामध्ये बघतोय। अगदी धन्यवाद सीमा, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।